नमस्कार, मी रुपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर. आपण ADHD मुलांविषयी बरीचशी माहिती घेतली होती. ADHD मूल नेमका कशा प्रकार लक्षणांमधनं ओळखायचं आहे, त्याचे प्रॉब्लेम बिहेवियर काय असतात, ADHD मुलं त्याच्यासोबत येणाऱ्या कोमॉर्बिडिटीज कोणत्या असतात, त्याच्यामुळे त्याचा ग्रोथ कसा होतो कोमॉर्बिडिटी आल्यानंतर, आणि ADHD मुलाचं सोशल डेव्हलपमेंट याविषयीसुद्धा माहिती घेतली होती. तर साधारण बरीचशी बेसिक माहिती आपण ADHD मुलांविषयी घेतलेली आहे. तर ADHD मूल नेमकं कसं आहे हे आपल्या आता लक्षात आलं असेल. आणि पालक जर असतील तर पालकांना तर बऱ्यापैकी मूल आपलं नेमकं कसं आहे याचं पूर्ण ज्ञान अवगत असतं. तर आज आपण आता ADHD मूल आणि त्याच्या ADL ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग म्हणजे त्याच्या दैनंदिन कृती याविषयी माहिती घेणार आहोत. तर जसं आपण ADHD मुलाचं बिहेवियर पॅटर्न बघितलं की मूल बिलकुल ऐकत नाही, भयंकर खोडकर असतं, खूप बिहेवियर प्रॉब्लेम मुलाचे असतात. तर अशा स्थितीमध्ये त्याला आपल्याला ADL ट्रेन करणं अवघड जाईल. त्याच्यामुळे त्याच्यासाठी अगोदर आपल्याला ऑक्युपेशनल थेरपी घेणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी सेन्सरी थेरपी घेणं गरजेचं आहे, त्याच्या सिटिंग स्पॅनवरती काम करणं गरजेचं आहे. मूल एका जागेवरती बसत नाही, त्याचं सारखे हाताच्या किंवा पायाच्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात. हे आपण बघितलं होतं व्हिडिओमध्ये की मूल अजिबातच शांत बसू शकत नाही, त्याचे हात आणि पाय दोन्ही गोष्टी सारखे चालू असतात. तर त्याचा सिटिंग स्पॅन डेव्हलप होणं गरजेचं आहे, त्याचा आय कॉन्टॅक्ट डेव्हलप होणं गरजेचं आहे, त्याला साध्या सूचना समजून त्याने फॉलो करणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या प्री रिक्विजिट स्किल म्हणतात याला स्पेशल एज्युकेशनच्या टर्ममध्ये. जर आपल्याला म्हणजेच बेसिक स्किल की त्याला जर ही पुढची ADL ॲक्टिव्हिटीसाठी जर ट्रेन करायचं तर त्याला ह्या गोष्टी आधी येणं आवश्यक आहेत. या गोष्टीवरती आधी त्याचं काम होणं गरजेचं आहे, त्याचं फाईन मोटार डेव्हलप होणं गरजेचं आहे, त्याचं सिटिंग स्पॅन वाढणं गरजेचं आहे, एका जागेवर बसण्याची क्षमता असेल, त्यांनी आपल्या सूचना साध्या सूचना ऐकून त्या फॉलो करणं किंवा तसा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर या सगळ्या प्री रिक्विजिट स्किल त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे जाऊन आपण त्याला ADL ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रेन करू शकू. तर ADL ॲक्टिव्हिटी कुठल्या आहेत? आपण ज्या दैनंदिन कृती की ज्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या कृती करतो त्याला आपण ADL ॲक्टिव्हिटी म्हणतो, ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग. तर त्याच्यामध्ये आपलं सगळ्याच कृती येतात. सूला जाणे, ब्रश करणे, आंघोळ करणे, आंघोळीसाठी कपडे काढणे, बाथरूममध्ये कपडे घेऊन जाणे, पाणी सोडणे, ब्रश करणे, स्वतःच्या हाताने जेवण करणे व्यवस्थितरित्या, म्हणजे जी आपली रुटीन सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत जे आपण स्वतःच्या हाताने करतो त्या सगळ्या कृती म्हणजेच ADL ॲक्टिव्हिटी आहेत. तर त्या पण तशा ADL ॲक्टिव्हिटी ह्या एज ॲप्रोप्रिएट आहेत. 0 ते 6 वर्ष वयोगटासाठीच्या आपल्याला काय अपेक्षित आहे, 0 ते 6 वर्ष वयोगटाच्या मुलाकडनं त्यांनी ADL कसं ट्रेन व्हावं त्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी अपेक्षित आहे आपल्याकडनं. आणि 6 वर्ष ते पुढचे 12-13 वर्षापर्यंतच्या कुठल्या ADL ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी ट्रेन होणं अपेक्षित आहे आपल्याला त्याच्या वयानुसार. तर याच्यावरती वेगळ्या गोष्टी आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि वर्ष 13 ते पुढचं 18 वर्ष 20 वर्षापर्यंतचं मूल जे आहे त्यांनी कुठल्या गोष्टीमध्ये ट्रेन होणं अपेक्षित आहे आपल्याला त्याच्या वयानुसार. तर याविषयी आपण नंतर बोलणारच आहोत सविस्तररित्या. पण बेसिक माहिती आता आपण ADL ॲक्टिव्हिटीविषयी घेऊया की काय असतात ADL ॲक्टिव्हिटी. जर ADHD मूल जर घेतलं आणि त्याला जर आपल्याला ब्रशिंग शिकवायचं आहे, पहिली गोष्ट तर ते मूल विरोध करणार प्रत्येक गोष्टीसाठी. तो अपोजिट फोर्स जास्त लावतात ADHD मुलं कुठली गोष्ट शिकण्यासाठी, आणि ते ही गोष्ट हेतुपुरस्सर करतात कारण त्यांना त्या गोष्टीतनं पळ काढायचं असतं, ती गोष्ट करायची नसते आपली. म्हणून ती मुलं अपोजिट फोर्स जास्त लावतात कुठल्याही गोष्टीसाठी. तर तरीही आपल्याला त्याला ती कृती शिकवावीच लागेल. तर जेव्हा आपण त्याच्या OTवरती, सेन्सरीवरती, सिटिंग स्पॅन, हँड कोऑर्डिनेशन, कॉन्सन्ट्रेशन या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा काम करू त्यावेळी एका लेवलला मूल येईल आणि त्यानंतर आपल्या या गोष्टी मूल ऐकायला बऱ्यापैकी सहकार्य करेल असं म्हणायला आपण हरकत नाही. आणि करतात मुलं, हा आमचा अनुभवसुद्धा आहे की मूल
जेव्हा त्याच्या बेसिक गोष्टींवरती काम करतो आपण त्यावेळी नंतर हा ग्रोथ मुलाचा होताना आपल्याला दिसतो. या मुलामध्ये हे बदल होताना आपल्याला दिसतात की त्याचं सोशल डेव्हलपमेंट असेल, त्याचं ADL डेव्हलपमेंट असेल, त्याचं प्री रायटिंग स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा रीडिंग स्किल डेव्हलपमेंट असेल, त्याचं रिक्रिएशनल डेव्हलपमेंट असेल. तर या सगळ्या गोष्टींसाठी आधी बेसिक स्किल म्हणजे काय, प्री रिक्विजिट स्किल आमच्या टर्ममध्ये त्याला म्हटलं जातं स्पेशल एज्युकेशनच्या. प्री रिक्विजिट स्किल काय की त्याचं फाईन मोटार, हँड कोऑर्डिनेशन, कॉन्सन्ट्रेशन, सिटिंग स्पॅन, हायपर ॲक्टिव्हिटी कमी होणे, त्याला साध्या सूचना समजणे आणि त्यांनी त्या फॉलो करण्याचा प्रयत्न करणे, या सगळ्या अगोदर गोष्टी आवश्यक आहेत. तर समजा या त्याच्यात डेव्हलप झालेल्या आहेत मुलाच्या बऱ्यापैकी आणि त्याला आपल्याला ब्रशिंग करायला शिकवायचं आहे. तर त्याचे ओरोमोटार इश्यू तर त्या मुलामध्ये असणारच आहेत, त्यात प्रश्नच नाही. ओरोमोटार ॲक्टिव्हिटीजवरती पण आपण काम केलं जातं मुलाच्या सायमल्टेनियसली. तर जेव्हा म्हणजे जसं मी डे 1पासून सांगते की मुलाच्या सर्वांगीण विकासावरती काम जर झालं तर आपल्याला रिझल्ट अजून चांगल्या पद्धतीने मुलामध्ये दिसून येतो. तर म्हणून सर्वांगीण विकासावरती आपण काम करा, सर्वांगीण विकासावरती मुलाच्या काम करूयात. बऱ्याच वेळा पालकांचं म्हणणं असतं की नाही, आधी आम्हाला OT घ्यायचं आहे, आम्हाला सेन्सरीज घ्यायचं आहे, आम्हाला स्पीचेस घ्यायचं आहे, आम्हाला हेच घ्यायचं आहे. तर तसं करून चालत नाही. ह्या सगळ्या आपण जसं मागे व्हिडिओमध्ये बघितलं तर या सगळ्याच ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, या सगळ्याच कृती ज्या आहेत त्या सगळ्या एकमेकांशी रिलेटेड आहेत. त्यामुळे सर्वांगीण विकासावरती जेव्हा तुम्ही काम करायला लागाल त्यावेळी आपल्याला मुलामध्ये झपाट्याने बदल होताना दिसतील, जास्त लवकर बदल होताना मुलामध्ये आपल्याला दिसतील. तर त्यामुळे मुलाच्या सर्वांगीण विकासावरती काम करणं पण गरजेचं आहे. तर ADL ॲक्टिव्हिटीसाठी जेव्हा ब्रशिंग मुलाला शिकवायचं आहे तर सुरुवातीला तर मूल विरोध करणारच आहे. मूल बिलकुल कोऑपरेट करणार नाही, ब्रश करण्यासाठी धिंगाणा घालेल, रडेल, पडेल. त्याला सगळे बिहेवियर प्रॉब्लेम त्या गोष्टीपासून पळ काढण्यासाठी त्याला वाटेल त्या गोष्टी तो करेल. लोळून घेईल, पाय आपटून घेईल, डोकं आपटून घेण्याचा प्रयत्न करेल. पण तरीही आपल्याला त्याला ब्रश शिकवायचं आहे. जेव्हा आपण त्याच्या या सगळ्या बिहेवियरला इग्नोर करू, त्याच्या बिहेवियरला खतपाणी घालणार नाही, त्याला आपल्याला पाहिजे त्या कृती आपण त्याच्याकडनं करून घेण्याचा प्रयत्न करू, त्यावेळी ते मूल, ते बिहेवियर त्याच्या लक्षात येईल की आपण कितीही धिंगाणा घातला, कितीही गोंधळ घातला तरीही हे काही आपल्याला दाद देत नाहीत, आपल्याला ही कृती आपल्याकडनं करून घेतात. त्यामुळे ते नंतर हळूहळू तुम्हाला कोऑपरेट करायला लागेल, सहकार्य करायला लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला ब्रशिंग शिकवायचं आहे. ब्रशिंग करताना ओरोमोटार इश्यू तर असणारच आहे. मूल तिथेसुद्धा तुम्हाला त्रास देणार आहे, तुंकणार नाही किंवा तोंडात पाणी घेणार नाही, गुळणे टाकणार नाही. या सगळ्या गोष्टी मूल करण्याचा प्रयत्न करेल किंवा पेस्टच खाऊन घेईल. तरीही आपल्याला ब्रशिंग रोज घेणं गरजेचंच आहे त्याच्या ओरल हायजीनसाठी. तर आपल्याला ब्रशिंग मुलाला शिकवायचंच आहे. आणि दुसरा टास्क राहिला जेवणाचा. जेवण करताना ADHD मूल हे भयंकर वेगळ्या पद्धतीने जेवण करतं की ते बघणाऱ्याला खूप इरिटेटिंग असतं बऱ्याच वेळा मूल. तर काही मुलं अशी आहेत की जी तोंडातला घास होऊ देत नाही तरी तोंडात भरतात, भर 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 भर. ते नीट घास चावणार नाही. त्याच्या हे पण लक्षात येत नाही की आपला अगोदरचा तोंडातला घास जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरा घास घ्यायचा नाही आहे. यासाठी सुद्धा मुलाला ट्रेनिंग द्यावं लागतं. बऱ्याच वेळा मूल हा टास्क पुन्हा वेगळा आहे. त्याला भरभर एकामागे एक घास न भरता घास चावून घेऊन नंतर मग तोंडातला घास संपल्यानंतर दुसरा घास खायला देणे किंवा खायला सांगणे हा एक वेगळा टास्क आहे. आणि त्यानंतर दिलेल्या गोष्टी मूल जेवताना हे ओढेल, ते ओढेल, हे सांडेल, ते सांडेल, याच्यात हात घालेल, त्याच्यात हात घालेल, हे पण कृती ADHD मुलं ही पण कृती करतात. तर त्यावेळीसुद्धा त्याच्याकडनं तरीही आपल्याला त्याला जेवण त्याच्या हाताने शिकवायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून लांब ठेवायच्या, आपल्याला त्याच्या जवळ नाही ठेवायच्या की ज्या इझी टू ॲप्रोच, त्याच्यासाठी त्याच्या हाताला सहज येतील अशा गोष्टी ठेवायच्या नाही. त्याच्यापासून त्या गोष्टी जे बिहेवियर त्या मुलाचं आहे तितकंच अलर्ट थेरपिस्ट असो किंवा पालक असो
आपल्या मुलाला चांगलं ओळखून आपण त्या पद्धतीने कृती करणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने त्याला जेवण शिकवायचं आहे। आपल्याला माहिती आहे आपलं मूल जेवताना हा गोंधळ घालतं आहे, तर यासाठी आपण आधीच प्रिपेअर असणं गरजेचं आहे। तर त्या पद्धतीनेच आपलं प्रिपरेशन असलं पाहिजे त्याला ती कृती शिकवण्यासाठीचं। मूल जर कशात हात घालतं आहे तर त्याला एकट्याला घेऊन बसायचं आहे, बाकीच्या वस्तू त्याच्या सहज हाताला येणार नाहीत अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत आणि समोर प्लेट ठेवून त्याच्यामध्ये एक घास ठेवायचा आहे आणि त्याला तो उचलून खायला सांगायचं आहे। त्यासाठी पण तो रडेल पडेल, गोंधळ घालेल की मला सगळं का देत नाही आहे, किंवा मला एकच घास का देत आहे, किंवा मला माझ्या आवडीचं का देत नाही आहे, यासाठी पण मूल बऱ्यापैकी धिंगाणा करेल, गोंधळ घालेल, प्रॉब्लेम बिहेवियर क्रिएट करेल। पण तरीही आपल्याला त्याच्याकडनं आपल्याला पाहिजे ती कृती करून घ्यायची आहे, कारण ही त्याची गरज आहे हे त्याला समजत नाही। आपलं पोट भरणं, व्यवस्थितरित्या आपण जेवण करणं त्याला हे माहिती नाही आहे, त्यामुळे आपल्याला ती कृती त्याला व्यवस्थितरित्या आणि ही शिकण्यासाठी त्याला बराच कालावधी लागणार आहे। ADHD मूल जसं मी तुम्हाला म्हटलं त्याचे प्रॉब्लेम बिहेवियर आहेत, त्याची हायपर ॲक्टिव्हिटी आहे, त्याचं न ऐकणे आहे, प्रत्येक गोष्टीला अपोज करणे हे एक लक्षण त्याच्यामध्ये असतं, कुठलीच कृती न ऐकणे हे त्याचं लक्षण आहे। तरीही आपल्याला त्याला हे ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खूप जास्त कालावधी लागणार आहे, हे पालकांनी धरून चालायचं आहे। म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की अर्ली इंटरव्हेन्शन, अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली इंटरव्हेन्शन याला खूप महत्त्व आहे। ADHD मूल जर लवकर डायग्नोस झालं आणि लगेच ते जर ट्रेनिंगला आलं तर त्याच्यामध्ये तेवढ्याच झपाट्याने बदल झालेले आपल्याला दिसतील, कारण लवकर वयाच्या टप्प्याच्या लवकर त्याला ट्रेनिंग जर सुरू झालं तर निश्चितच आपल्याला बदल पण त्याच्यामध्ये तसेच दिसतील। कुठलंही मूल असो, ADHD असो, ऑटिझम असो किंवा इतर कुठल्या प्रकारातलं मूल असो, अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली इंटरव्हेन्शन याला खूप महत्त्व आहे। म्हणून आम्ही नेहमी सांगतो की जर तुमचं मूल वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षी डायग्नोस झालं तर पटकन ॲप्रोच व्हा। स्पेशल एज्युकेटरचा रोल पण मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं की किती महत्त्वाचा आहे। ADLE मूल ट्रेन करण्यासाठी पण स्पेशल एज्युकेटरचा रोल खूप महत्त्वाचा आहे। सोशल डेव्हलपमेंटसाठी पण मूल ट्रेन करायचं तर त्यासाठी पण स्पेशल एज्युकेटरचा रोल महत्त्वाचा आहे। मुलाचं रीडिंग, रायटिंग किंवा प्री रायटिंग स्किल डेव्हलप करायचे असतील तर त्यासाठी पण स्पेशल एज्युकेटरचा रोल महत्त्वाचा आहे। स्पेशल एज्युकेटर हा आपल्यासाठी आणि विशेष मुलांसाठी हा नेहमी करता फार महत्त्वाचा रोल निभावतो। त्यामुळे स्पेशल एज्युकेटरच्या गायडन्स, अंडर गायडन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि मुलाला शिकवायच्या आहेत। तर स्पेशल एज्युकेटरची मदत घ्या, मी हे नेहमी सांगते। वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असो, मूल जर स्टक झालं एखाद्या ठिकाणी जाऊन, मूल जर थांबलं आहे, त्याची प्रगती पुढे ग्रोथ होताना आपल्याला दिसत नाही, आपल्याला मार्ग सापडत नाही, आता काय करायचं आहे, तर त्यावेळी स्पेशल एज्युकेटरकडे जा। तो त्याचं सध्याचं स्टेटस जाणून घेऊन त्याचं असेसमेंट करेल आणि त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन करेल। हे मी तुम्हाला वारंवार सांगत असते, कुठल्याही मुलाच्या बाबतीमध्ये असो, ADHDच मूल नव्हे तर ऑटिझम असेल किंवा ADHD असेल किंवा डिले डेव्हलपमेंटचं मूल असेल, या सगळ्या मुलांच्या ग्रोथमध्ये स्पेशल एज्युकेटरचा पण रोल तितकाच महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे। तो वारंवार त्याच्या टचमध्ये राहणं गरजेचं आहे मुलाच्या प्रगतीसाठी। मग स्पेशल एज्युकेटर तुम्हाला गाईड करेल, त्याचं असेसमेंट करेल, तुम्हाला प्रोग्राम प्लॅन लिहून देईल। तुम्ही जर रोज त्याच्याकडे जाऊन थेरपी घेण्यास तुम्हाला पॉसिबल असेल तर त्याच्याकडे स्पेशल एज्युकेटरकडे जाऊन थेरपी घ्या, किंवा जर तुम्हाला रोज जाणं पॉसिबल नसेल तर त्यांच्याकडनं प्रोग्राम प्लॅन लिहून घ्या, प्रॅक्टिकली त्या कृती कशा करायच्या हे त्यांच्याकडनं जाणून घ्या आणि त्या पद्धतीने मुलावरती काम करा। कारण ADLE जर ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंगमध्ये जर मूल ट्रेन झालं तर तुमचा 80 ते 90% भार कमी होईल। 80 ते 90% भार पालकांचा कमी होईल, आई असो किंवा घरातले इतर मेंबर असो। त्यामुळे मूल वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षापासूनच ADL ॲक्टिव्हिटीसाठी ट्रेन करायला चालू करा। पण हे कधी शक्य आहे, जर अर्ली डायग्नोसिस झालं आणि अर्ली इंटरव्हेन्शन तुम्हाला जर मिळालं
जर तुमचं डायग्नोसिस झालं, तुम्ही मूल ॲक्सेप्टन्स पण तुमचा तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही किती पटकन मूल ॲक्सेप्ट करता आहात की नाही आपलं मूल खरंच आहे वेगळं इतर मुलांपेक्षा. तर आपल्याला त्याला वेगळा वेळ देणं गरजेचं आहे, वेगळं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. इतर गोष्टींसोबत आपल्याला त्याला वेगळं ट्रेनिंग देणं पण गरजेचं आहे. हे जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं, लवकर मान्य केलं, तर निश्चितच तुमच्या मुलामध्ये 100% चांगले बदल होऊ शकतात, याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. पण तुम्ही वयाच्या 8व्या 9व्या 10व्या वर्षी मूल आमच्याकडे घेऊन येता आणि त्यानंतर बरेच बिहेवियर प्रॉब्लेम मुलांचे वाढलेले असतात आणि ते बिहेवियर प्रॉब्लेम कमी करणे, त्याची हायपर ॲक्टिव्हिटी रिड्यूस करणे, कमी करणे, त्याचा सिटिंग स्पॅन कमी करणे, त्याचा फाईन मोटार, सेन्सरी, OT या सगळ्या गोष्टींवरती तिथून एज्युकेशन चालू होतं. त्यापेक्षा तुम्हाला जर डायग्नोज झालं आहे 2 वर्षांचं 3 वर्षांचं मूल असताना जर तेव्हाच जर तुम्ही आलात तर निश्चितच याच्यात तुमचाच फायदा आहे. कारण 3 वर्षांचं मूल ते 6-8 वर्षांचं मूल हा जो गॅप आहे हा खूप मोठा आहे. हा त्याच्या ग्रोथसाठी, त्याच्या डेव्हलपमेंटसाठीचा हा जो डिफरन्स आहे हा खूप मोठा आहे. त्यामुळे एवढा डिफरन्स होऊ देऊ नका. पालकांनी कुठलंही मूल असो लवकर ॲक्सेप्ट करा आणि लवकर त्याची थेरपी चालू करा, लवकर त्याच्यावरती काम करायला चालू करा, लवकर स्पेशल एज्युकेशनची मदत घ्या, लवकर थेरपिस्टची मदत घ्या. त्यावेळी निश्चितच मुलामध्ये तुमच्या 100% काही ना काही बदल तुम्हाला 3 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात निश्चितच मुलांमध्ये दिसून येतील. आणि त्यासोबत नेहमीच मी असं सांगत असते की आमच्या मेहनतीसोबत तुमची पण मेहनत तितकीच महत्त्वाची आहे. जसं आम्ही गाईड करतो तशा गोष्टी त्या पद्धतीने तुम्ही पण मुलांवरती काम करणं गरजेचं आहे. बिहेवियर ADHD मुलांचं बिहेवियर मॉडिफिकेशन असो किंवा त्याच्या ADL ॲक्टिव्हिटी असो किंवा त्याचं सोशल डेव्हलपमेंट असो, ज्या गोष्टी आम्ही सांगतो त्या फॅमिली मेंबरमध्ये सगळ्यांनीच त्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. हे पण आम्ही वारंवार सांगत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ADL ॲक्टिव्हिटीमध्ये ADHD मूल जर ट्रेन करायचं आहे तर त्याच्यासाठी या प्री रिक्विजिट स्किल म्हणजे बेसिक गोष्टींवरती त्याच्या आधी काम होणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन मूल ADL ट्रेन होईल आणि निश्चित मूल ट्रेन होतं. फक्त त्याला वेळ देणं गरजेचं आहे, तितका पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, तितका वेळ देणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये मी पालकांना नेहमी सांगते की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. त्यांनी आज ही कृती केली म्हणून लगेच डिप्रेस होऊन जाऊ नका. पॉझिटिव्ह राहा. निश्चितच मुलामध्ये तुमच्या बदल होणार आहेत आणि नियमितता, सातत्य ठेवा. जी गोष्ट तुम्ही करता आहात, शिकता आहात, शिकवता आहात, ट्रेनिंग घेता आहात, ट्रेनिंग देता आहात मुलाला, त्याच्यामध्ये नियमितता, सातत्य ठेवा. तुम्हाला बदल होण्यासाठी अनेक महिने, अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यावेळी बदल दिसून येईल. पण त्याच्यामध्ये नियमितता, सातत्य असेल तर. तुम्ही जर धरसोड करत असाल की काही दिवस मी इकडेच गेले, काही दिवस तिकडेच नेलं मूल, काही दिवस असंच राहिलं, काही दिवस तसंच राहिलं आणि काही दिवस आम्ही वैतागून काहीच नाही केलं, असं म्हणून काहीही रिझल्ट, आउटपुट तुम्हाला मिळणार नाही. कुठलाच आउटपुट तुम्हाला याच्यातनं मिळणार नाही. तुम्ही नियमितता, सातत्य ठेवा, ॲक्सेप्टन्स वाढवा, लवकर मुलाचं ट्रेनिंग चालू करा, त्याच्यात नियमितता, सातत्य ठेवा. नेहमी थेरपिस्टच्या, स्पेशल एज्युकेटरच्या टचमध्ये राहा, त्यांची मदत घ्या. तुमच्या मुलामध्ये निश्चितच बदल होणार, याची 100% खात्री आहे. त्यामुळे कुठलंही खचून जाऊ नका. आपल्याला काहीच मार्ग सापडत नाही आहे असं काहीही नाही आहे. मार्ग सगळे असतात, पण आपण त्या मार्गापर्यंत पोचतो कधी हे त्याच्यावरती आपल्यावरती डिपेंड आहे की आपण त्या योग्य मार्गावरती कधी जातो. त्यावरती मुलाचं ग्रोथ अवलंबून आहे, तुमच्या मुलामध्ये होणारे बदल अवलंबून आहेत. म्हणून ADL ॲक्टिव्हिटीमध्ये ADHD मूल पण ट्रेन होणं गरजेचं आहे, ज्याच्याने तुमचा 80% भार कमी होईल आणि पुढे भविष्यामध्ये त्याच्या सगळ्याच डेव्हलपमेंटसाठी
ADL ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचं सोशल डेव्हलपमेंट असेल, रिक्रिएशनल डेव्हलपमेंट असेल किंवा इतर कुठलं डेव्हलपमेंट असेल, त्याच्यासाठी ADL ॲक्टिव्हिटीचा पण रोल तितकाच महत्त्वाचा आहे. या सगळ्या ॲक्टिव्हिटी मी डे 1पासून सांगते आहे. या सगळ्या थेरपीज आहेत, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, या सगळ्या कोरिलेटेड आहेत. एक गोष्ट आपण जर शिकवतो आहोत तर त्यातनं 4 उद्देश साध्य होणार आहेत आपले. मी नेहमी थेरपी सेंटरला आमच्या पालकांना नेहमी सांगते की आम्ही एक गोष्ट जी शिकवतो आहोत त्याच्या मागे आमचे खूप व्ह्यूज वेगळे वेगळे आहेत. फक्त तुम्हाला दिसते ती एकच गोष्ट, पण त्याच्या मागे आमचे वेगळे वेगळे व्ह्यूज आहेत भविष्यामधले सुद्धा. फक्त आत्ताचेच नव्हे तर भविष्यामध्ये सुद्धा मूल काय करू शकेल ही गोष्ट आज शिकल्यानंतर याचे वेगळे वेगळे व्ह्यूज आहेत आमचे स्पेशल एज्युकेशनच्या दृष्टीने. तर हे मी पालकांना नेहमी सांगत असते. म्हणून योग्य ठिकाणी योग्य ट्रेनिंग घ्या, योग्य वेळी ट्रेनिंग घ्या, त्याला खूप महत्त्व आहे आणि मुलामध्ये निश्चितच बदल होतात याची 100% खात्री आहे. त्यामुळे पालकांनी खचून जाऊ नये, ट्रेनिंग घेणे, नियमितता सातत्य ठेवणे आणि मूल ऐकणार नाही, अपोज करणार, आपल्याला पेशन्स ठेवावे लागणार आहेत हे धरून चालावं लागेल आणि पेशन्स ठेवूनच काम करावं लागेल आपल्याला. थेरपिस्ट असो किंवा पालक असो, आपण मुलामध्ये बदल जर आपल्याला घडवायचे असतील तर आपल्याला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ADL ॲक्टिव्हिटीवरती आपण अजून डिटेल बोलूया. मुलाच्या एज ॲप्रोप्रिएट ॲक्टिव्हिटी कुठल्या आहेत याच्याविषयी आपण अजून डिटेल बोलूया. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही इनबॉक्समध्ये टाकू शकता, मेसेज बॉक्समध्ये टाकू शकता. आणि ही माहिती मी वारंवार सांगते की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे गरजू आहेत त्यांना ज्या गोष्टी माहिती नाही आहेत त्या गोष्टींची माहिती होईल आणि ते लवकर ॲप्रोच होतील, त्यांचा त्रास कमी होईल. मुलांमध्ये ADHD मुलांमध्ये भयंकर हायपर ॲक्टिव्हिटी असते, भयंकर एनर्जी असते या मुलांमध्ये. त्या एनर्जीचा, त्यांच्या ॲक्टिव्हिटीजचा, भयंकर बिहेवियर प्रॉब्लेमचा पालकांना मूल घडवत असताना, सांभाळत असताना खूप त्रास होतो याची जाणीव आहे आम्हाला. म्हणून आम्ही वारंवार सांगतो की ADHD मूल हे सांभाळणं इतकं सोपं नाही आहे पालकांसाठी. पालकांनी खचून जाऊ नका. त्याच्यासाठी आम्ही मोटिवेशनसाठी म्हणून पालकांना आम्ही बऱ्याच गोष्टी, बरेच मार्गदर्शन करत असतो. तर अशी म्हणून ही माहिती इतर पालकांपर्यंत पण जाईल आणि त्यांना पण चांगला मार्ग सापडेल, योग्य मार्ग मिळेल, योग्य मार्गदर्शन मिळेल. यासाठी हे व्हिडिओ आपण बघितल्यानंतर इतरांना सुद्धा गरजूंना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचं पण काहीतरी दुःख, त्यांचा पण थोडाफार त्रास कमी होईल. हाच त्याच्या मागचा हेतू आहे. तर अशा पद्धतीने ADL मूल आपल्याला ट्रेन करण्यासाठी प्री-रिक्विजिट स्किल कुठल्या गरजेच्या आहेत मुलाच्या याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. पुढच्या भागामध्ये एज ॲप्रोप्रिएट ADL ॲक्टिव्हिटी कुठल्या आहेत याच्याविषयी पण आपण माहिती घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.